हाय, आज मी एकदम पॉप्युलर आणि मुलांना खूप आवडणारी रेसिपी परफेक्ट मोमोज कसे बनवायचे ते दाखवणार आहे. मी इथं मोमोज बनवण्यासाठी 1.5 कप पीठ वापरणार आहे. 1 कप आणि हाफ कप मी मोजून घेतलंय. आता तुम्ही इथं चवीनुसार मीठ टाका. 1 टेबलस्पून मी इथं तेल घेतलेलं आहे. सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे मी. तर ह्याच्यामध्ये थोडं करत पाणी टाकायचंय. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे मळून घ्यायचंय. थोडं करत पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. लागेल तसं पाणी घेऊन आपण पीठ मळणार आहे. आता माझं इथं पीठ मळून झालं की मी ह्याला झाकून ठेवणार आहे. आता बघूया आपण मोमोजसाठी लागणारं सगळ्या भाज्या. मी तर मिरची चिरून घेतलीये, गोल गोल चिरलीये. तुम्ही अशी मधनं स्लिट करून अशी कापली तरी चालेल. मिरची अजिबात तिखट नाहीये. आता मी अद्रक घेतेय. अद्रक पण तसंच बारीक 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 चिरायचंय. तुम्ही सिमला मिरची वापरली तरी चालेल. मी इथे सिमला मिरची नाही घेतलीये, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता मी लसूण चिरतीये. लसूण पण असंच बारीक बारीक चिरून घ्यायचं. लसूण चिरताना मध्ये एकदा चीर लावायची आणि मग असं बारीक बारीक चिरून घ्यायचंय. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याच्या जागी तुम्ही कांद्याच्या पातीचा जो मागचा भाग असतो पांढरा तो घेतला तरी चालेल. तर माझं हे सगळं कापून झालेलं आहे. गाजर आणि कोबी किसून घ्या किंवा मग बारीक चिरून घ्या किंवा तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यातनं काढून घ्या. आता आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहे. मी इथे 2 टेबलस्पून तेल घालतेय. त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे, अद्रक घालायचंय आणि ह्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंतच ह्याला परतायचंय. आता मी त्याच्यात मिरची घातली आहे. लक्षात ठेवा हे सगळं करताना आपल्याला गॅस मोठाच पाहिजे. आता मी कांदा घातलाय. कांदा पण मी थोडासाच परतणार आहे, अगदी ब्राऊन नाही होऊ देणार. आता हे सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कोबी घालायचा आहे. कोबी घालताना आपला गॅस मोठा असला पाहिजे. गॅस मोठा असला की कोबीचा त्याच्यामध्ये फ्लेवर येतो. आपल्याला भाज्या इथं खूप शिजवून नाही घ्यायच्यात. तर गाजर टाकायचं आहे. गाजर टाकलं की थोडंसंच आपल्याला परतायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकायची अगोदरच घाई नाही करायची. मीठ जर अगोदरच टाकलं तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या जास्त शिजतील. आता मी इथे एक सोया सॉस टाकला आहे, 1 चमचा. सोया सॉस टाकल्यानंतर थोडा वेळ परतायचं आहे. आता आपण हे सगळं परतून झालं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे थंड करायला ठेवायचं आहे. मी आता ह्याच्यामध्ये हाफ टीस्पून ब्लॅक पेपर टाकणार आहे, काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर टाकून याला थंड करायला ठेवायचं आहे. आता एका भांड्यामध्ये आपण चटणीसाठी पाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये मी 1 टमॅटो घेतला आहे, असा कापून घेतला आहे. त्याच्यामध्ये 5-6 काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत. 8-10 मी लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. टोमॅटोचं साल निघेपर्यंत शिजवायचं आहे. आता हे शिजलेलं सगळं साहित्य मी थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. गरम गरम घेऊ नका, मिक्सरमधनं उडण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता मिरच्या एकदम मऊ शिजलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकते मी. चवीनुसार मीठ टाका तुम्ही. आता ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे.
तुम्ही इथं बघू शकता किती छान चटणी तयार झाली आहे. एकदम बाहेरच्या सारखी चटणी तयार झाली आहे. आता आपण मोमोज तयार करायला घेऊया. आपण भिजत ठेवलेले पीठ घेतलंय. आता मी परत थोडंसं तेल लावून त्याला मऊ करून घेतेय. आपलं पीठ इथं 20 मिनटं भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. मऊ करून झाल्या अशा प्रकारे त्याच्या एकसारख्या गोळ्या बनवून लाटून घ्यायचे पुरीप्रमाणे. तुम्ही बघू शकता आणि लाटायला तुम्हाला पिठाचा वापर करायचा आहे. आता ते सारण जे आपण ठेवलं आहे थंड करायला ते भरून मोदकांप्रमाणे वाटी तयार करायची आहे त्याची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घडी करत 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 मोमोजचा आकार द्यायचा आहे. झाला आपला तयार मोमोज. ते एका स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. आता 15 मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची आहे. 15 मिनटं ह्याला वाफ काढून झालेली आहे. बघा आपला मोमोज तयार झाला आहे. हाताला माझ्या वाफ लागते आहे. आता आपला मोमोज तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तुम्ही पण घरी करून बघा. अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं मोमोज दाखवलेत. करण्यासाठी फार वेळ लागत नाही हे मोमोज. चटणीचा रंग बघा किती छान आलाय. लाईक अँड सबस्क्राईब.